हाय हॅलो नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे फेस मास्क शीट्सबद्दल. खूप जणींना माहिती आहे की फेस मास्क शीट कुठला घेतला पाहिजे आपल्या स्किन टाईपनुसार, पण बऱ्याच जणींना थोडंसं कन्फ्युजन असतं की शॉपमध्ये गेल्यावर कुठला फेस मास्क शीट घेऊ. तर त्यांचं ते कन्फ्युजन थोडंसं दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा, माहिती आवडली तर यूज करू शकता तुम्ही. तर ते फेस मास्क शीट्स, अशा प्रकारचे फेस मास्क शीट्स तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावरती बघायला मिळतील. खूप साऱ्या ब्रँडचे असतात. तर तुमची स्किन टाईप कोणती आहे, जसं की जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हायलुरॉनिक ॲसिड किंवा सेरामाइड्स किंवा ज्या फेस मास्क शीटवर लिहिलेलं असतं हायड्रा बॉम्ब, हायड्रा बूस्ट, कोलॅजेन, असे जर वर्डिंग्स लिहिलेले असेल तर तसे तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. जर तुमची स्किन ऑइली असेल किंवा ॲक्ने प्रोन असेल तर असे फेस मास्क शीट ज्याच्यामध्ये टी ट्री ऑइलचा एक्स्ट्रॅक्ट असेल, नायासिनामाइड असेल, सॅलिसिलिक ॲसिड, चारकोल, असे जर काही कंटेंट्स असतील किंवा नीम एक्स्ट्रॅक्ट असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला ॲलोवेरा, कॅलेंड्युला किंवा कॅमोमाईल असे फ्लावर एक्स्ट्रॅक्टवाले तुम्ही सिलेक्ट करू शकता. तसंच ज्यांची स्किन डल आहे, डल किंवा ज्यांना ब्राईटनिंगसाठी फेस मास्क शीट वापरायचं आहे तर त्यांनी व्हिटॅमिन सी हा मेन कंटेंट बघायचा आहे आणि फेस मास्क शीट तुमचं सिलेक्ट करायचं आहे. तसंच ग्लुटाथिओन कंटेंट असलेले फेस मास्क शीटसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर जनरली 15 ते 20 मिनिटासाठी हे अप्लाय करायचे असतात. क्लीन फेस करायचं आणि हे अप्लाय करायचं असतं. 15 ते 20 मिनिटावाले जे काही आहेत, जसं की गार्नियर, लॅक्मे, रिचफिल, खूप साऱ्या ब्रँडचे आहेत. तर त्याचे इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. फक्त हे वापरण्यापूर्वी तुम्ही 15 ते 20 मिनिट आधी फ्रीजमध्ये ठेवायचे आणि मग हे तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं. त्याच्यामुळे हायड्रेशन आणि कूलनेस तुमच्या चेहऱ्यावरती येतो. आणि जर त्यानंतर तुम्ही मेकअप अप्लाय केला तर तो मेकअप खूप जास्त वेळ टिकतो आणि स्किन तुमची अशी हायड्रेटेड आणि ग्लोवी दिसते. तसंच आता सध्या कोरियन फेस मास्क शीट सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत. ते सुद्धा खूप छान आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. हा आहे सोल स्किनचा फेस मास्क शीट आहे. हा कोरियन ग्लास इफेक्टसाठी आजकाल खूप जण वापरतात. हा सुद्धा खूप छान आहे. फक्त हा थोडासा बजेटला जास्त आहे, म्हणजे थोडासा कॉस्टली वाटतो. तर हा ओव्हरनाईट यूज केला तर याचे रिझल्ट खूप छान आहेत. हा रात्रभर लावून ठेवला आणि सकाळी काढला तर याचे रिझल्ट छान येतात आणि जास्त दिवसांसाठी याचे रिझल्ट टिकतात. आणि जे आपले इन्स्टंट यूजवाले जसं की लॅक्मे, गार्नियर, हे अशा टाईपचे जे फेस मास्क शीट्स आहेत ते तुम्ही 15 ते 20 मिनिटासाठी अप्लाय करा. ह्याचा एका दिवसापुरता इफेक्ट तुम्हाला चेहऱ्यावरती दिसून येतो. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार, तुमच्या स्किन टाईपनुसार फेस मास्क शीट निवडू शकतात. मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि मला फॉलो करा. थँक्यू.